नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 2. मंदार गौरी आजी आजोबा साहिल रिद्धी मंदिरात गेले होते. ते घरी आले. सरिताने गौरी आणि मंदारला ओवाळले, त्यांना आत घेतले. मॉम आता औक्षण का केले? रिद्धी म्हणते. नवीन लग्न झालेले असताना त्या ना लवकर नजर लागते असे मंदिरातून बाहेरून आल्यावर त्यांचे औक्षण करतात. सरिता म्हणतात, ओहो आता फ्रेश होऊन या, कॉफी करायला सांगते, सरिता म्हणतात आणि किचनमध्ये जातात. बाकीचे त्यांना रूममध्ये निघून जातात. गौरी लगेच बाथरूममध्ये जाते, फ्रेश होते, बाहेर येते, चेंज करायला जाते. मंदार फ्रेश होण्यासाठी जातो. विनायक आणि कैलास ऑफिसमधून येतात. आजी आजोबांसोबत बोलून आपल्या रूममध्ये निघून जातात. सरिता आणि इंदू पण रूममध्ये जातात. सरिता आज मंदिरात जाऊन आले का? दर्शन चांगले झाले का? विनायक म्हणतात. आई बाबा मुलं गौरी मंदार सोबत गेले होते. सरिता म्हणतात, आई बाबा गेले होते ना, आईने गौरीकडून बरोबर सगळं करून घेतलं असेल. विनायक म्हणतात, मंदार आणि गौरीला आपण कुठेतरी फिरायला पाठवायचे का? तुम्ही मंदार सोबत बोलून घेणार का? आपणच त्यांना पाठवायचे. सरिता म्हणतात, त्यांना नाही विचारणार, मी तिकीट आणले आहे. गौरी उद्या माहेरी जाणार ना, किरणचा कॉल आला होता, उद्या तो येणार आहे. 2 दिवसांचे तिकीट आहे. विनायक म्हणतात, कुठले तिकीट आहे? गौरी उद्या 1 दिवस माहेरी राहून येईल, तुम्हाला कॉफी आणू का? सरिता म्हणतात, हा तुला नंतर सांगतो. विनायक म्हणतात. सरिता किचनमध्ये निघून जातात. इंदू पण कैलास सोबत बोलून किचनमध्ये येतात. विनायक आणि कैलासला कॉफी हवी असते. सरिताने आधीच सांगितली असते. गौरी आली. रिद्धी आणि ती गप्पा मारत बसल्या होत्या. साहिल आला, रिद्धीच्या डोक्यावर मारतो, शेंबडे तुला बडबड करण्या व्यतिरिक्त काय येते? वहिनी छान जेवण बनवता येते, ऑफिस पण सगळं काम करतात. साहिल म्हणतो, मला माहिती आहे, तू का सांगत आहे? तू पण काम करत जा ना, आज ऑफिसला जायचे तर गेला नाही. रिद्धी म्हणते, तू पण कुठे गेली मला म्हणत आहे. साहिल म्हणतो. गौरी त्यांना दोघांना बघत असते. मंदार गौरीजवळ येऊन बसतो. मंदार दादा बघ ना, साहिल दादा मला कसा बोलतो. रिद्धी रडायचे नाटक करत म्हणते, साहिल तिला का त्रास देत आहे? मंदार म्हणतो, तुम्ही सगळे सारखे आहे, चला आता जेवण करून घ्या. सरिता म्हणतात, आजी आणि आजोबा सगळं बघत असतात, आपले घर कसं भरलेले आहे, आनंदी कुटुंब आहे म्हणतात. जेवायला जातात. त्यांचे जेवण होते. ते बोलत असतात, साहिल तुला उद्या ऑफिसला यावे लागेल. तू घरी काय करत होता? ऑफिसमध्ये काम झाले असते. रिद्धी कॉलेजचे शेवटचे वर्ष आहे, अभ्यासाकडे लक्ष दे, नंतर ऑफिसला येत जा, आता सुट्ट्या आहे तोपर्यंत येऊ शकतेस. विनायक म्हणतात. साहिल आणि रिद्धी पण हो म्हणतात. डॅड मी पण उद्या ऑफिसला जाईल. मंदार म्हणतो, तुझे पण काम बाकी असेल ते उद्या करून टाक. विनायक म्हणतात. सरिता हसतात. आता रात्र झाली आहे, आपल्या रूममध्ये जा आणि झोपा, सकाळी लवकर उठा, आजी म्हणतात. ते गुड नाईट बोलून आपल्या रूममध्ये निघून जातात. मंदार रूममध्ये येतो. गौरी गॅलरीत गेली. चंद्र आणि छान चांदणे पडले होते. गौरी त्यांच्याकडे बघत होती. मंदार गौरी जवळ आला. गौरी चांदण्यांकडे बघत होती. ती त्यांच्याकडे बघण्यात गुंग झाली होती. गौरी चांदण्यांकडे हरवून गेली. मनात दाटून काहीतरी बोलू लागली. शांत त्या रात्रीच्या कुशीत हरवून ती चांदण्यांच्या प्रकाशात स्वप्न विणू लागली. मंदार तिच्याकडे नजरेने बोलतो, शब्दाशिवाय तिचं मन वाचतो, काही न सांगताही समजून घेतो, त्या नजरेत प्रेमाचं घर बांधतो. चांदण्यात मिसळणे दोघांचे श्वास, क्षणात भासले जीवन साथ खास, त्या क्षणी फक्त नजरा बोलत होत्या आणि काळजाच्या भावना उमटत होत्या. मंदार कविता म्हणतो. गौरी मंदारकडे बघते. किती सुंदर कविता आहे, गौरी म्हणते. मंदार गौरीला मिठी मारतो. आता जायचं का? गार वारा आहे, मंदार म्हणतो. गौरी लाजत मान हलवते. दोघं रूममध्ये जातात. मंदार म्युझिक लावतो. गौरी त्याच्याकडे ओढतो, तिच्यासोबत डान्स करतो. गौरी पण मंदार सोबत डान्स करायला लागते. मंदार तिला गोल फिरवतो, एका हातावर घेतो, तिच्या कमरेवर हात ठेवतो, तिला उचलून घेतो. गौरी पण हात वर घेते. गौरीला आनंद होत होता. आधी कधी ती एवढी आनंदी नव्हती. रोज काम, वहिनीचे बोलणे एवढंच ती ऐकत होती. मंदारने तिला खाली घेतले. तिला मिठीत घेऊन डान्स करायला लागला. उद्या मला मंदारच्या ऑफिसमध्ये पाठवायला पाहिजे. मांजरला भेटता येईल. मला तिला
सांगायचे आहे, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तिच्यासोबतच लग्न करायचे आहे. मंदारच्या लग्नात खूप छान दिसत होती. गौरी वहिनीच्या वहिनीला काय सांगितले, ती लगेच आली. गौरी वहिनीने किती आनंदी होत्या. अशीच मुलगी मला हवी होती. तिची गौरी वहिनीवर किती जीव आहे. माझ्यासोबत भांडण करा, पण गौरीला त्रास देऊ नका, मला म्हणत होती. तेव्हा मनात घर करून गेली. साहिल म्हणतो, काजलचा विचार करायला लागतो. रिद्धी पण वीरेंची आठवण येत होती. मंदारच्या लग्नात खूप मजा केली. आता 2 दिवस झाले, जास्त बोलता पण आले नव्हते. तो पण ऑफिसमध्ये बिझी असेल. मला पण उद्या ऑफिसला जायचे आहे. तिथं त्याला भेटता येईल. कॉफी शॉपमध्ये घेऊन जाईल. कधीच बाहेर घेऊन जात नाही, रिद्धी म्हणते. वीरेंचा विचार करत असते. गौरी, गौरी, मंदार हाक मारत होता. गौरी मंदारच्या मिठीत झोपून गेली असते. मंदार तिला उचलून घेतो, बेडवर झोपवतो. तिच्या कपाळावर ओठ ठेवतो, तिला मिठीत घेतो आणि झोपून जातो. किरण सकाळी लवकर उठतो. किया पण उठली असते. किरणला नाश्ता बनवते. किरण आंघोळ करून येतो. अर्णव झोपला असतो. स्कूलला सुट्ट्या होत्या. कियाने पोहे बनवले होते. तिने किरणला दिले. तिने पण घेतले. दोघांनी पण खाऊन घेतले. कियाने सगळं आवरले. किया येताना भाजी घेऊन येईल. तीच बनवणार का? किरण म्हणतो. मला सांगा कोणती भाजी घेऊन येणार आहे. त्या भाजीची मी तयारी करून ठेवेल. तुम्ही आले की लगेच बनवून टाकेल, किया म्हणते. किरण कियाच्या मिठी मारतो. तिच्या कपाळावर ओठ ठेवतो. किया अशीच राहा, किरण म्हणतो. कियाला बाय करून गौरी तिच्या घरी घेण्यासाठी जातो. किया पण किरणला बाय करते. लाजत किचनमध्ये निघून जाते. अर्णव पण उठून येतो. किया त्याला उचलून घेते. तो परत तिच्या कुशीत झोपून जातो. किया त्याला बेडवर झोपवते. त्याच्या जवळ बसते. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते. गौरीला जाग येते. ती मंदार तिला मिठीत घेऊन झोपलेला असतो. गौरी मंदारचे केस कपाळावर आले असतात. ते बाजूला करते. मंदारकडे बघते. किती हँडसम दिसतात ना. देवा, तुझे मी किती आभार मानू. तू सरांसारखा चांगला माणूस माझ्या आयुष्यात आणला. किती चांगले माणसं मला भेटले आहे, गौरी म्हणते. मंदारचा हात बाजूला करून उठते. ती उठते तेव्हा मंदारला पण जाग आलेली असते. मंदार तिला परत मिठीत घेतो. सर आता नको, आजी आजोबा उठले असतात. मला पण गार्डनमध्ये जायचे आहे, गौरी म्हणते. मंदार तरी सोडत नाही. गौरी थोडा वेळ मंदारच्या मिठीत राहते. आजी आणि आजोबा उठलेले असतात. त्यांचे आवरून ते गार्डनमध्ये जातात. पारू, आज गौरी आली नाही, आजोबा म्हणतात. आज काही आली नाही, आवरत असेल, आजी म्हणतात. गौरी मंदारच्या मिठीतून निघते. बाथरूममध्ये निघून जाते. तिचे आवरून घेते. केस करते, देवपूजा करते, गार्डनमध्ये जाते, फुलं तोडते, देवाजवळ ठेवून येते. आजी आजोबांजवळ जाते. गुड मॉर्निंग आजी आजोबा, गौरी म्हणते. गुड मॉर्निंग गौरी, दोघं पण म्हणतात. गौरी येताना किचनमध्ये जाऊन चहा करायला सांगून आली असते. नोकर चहा घेऊन येतो. आजी आजोबांसोबत गौरी चहा घेते. नंतर मस्त गप्पा मारत असतात. पुढील भागात किरण गौरीला घेऊन जाईल का? मंदार काय करेल? साहिल काजलला बोलेल का? वीरेन रिद्धी सोबत कॉफी शॉपमध्ये जाईल का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 2. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.